Hello dear students, this is our continuous lecture on unit first. So in this lecture we have discussed on diversity of plant with respect to ecological status. म्हणजे पाठीमागच्या लास्ट लेक्चरला आपण जी काही प्लांट डायव्हर्सिटी आहे विथ रिस्पेक्ट टू देअर न्यूट्रिशन, विथ रिस्पेक्ट टू हॅबिटॅट या संदर्भात कशा प्रकारची डायव्हर्सिटी प्लांट्स या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण हे पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये पाहिलं आहे. सो इन दिस लेक्चर वी विल डिस्कस ऑन डायव्हर्सिटी ऑफ प्लांट विथ रिस्पेक्ट टू इकॉलॉजिकल स्टॅटस. तर इकॉलॉजिकल स्टॅटस म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे हॅबिटॅट आहेत, ज्याप्रमाणे न्यूट्रिशन आहे, त्याचप्रमाणे एका एन्व्हायरमेंटमध्ये, ठराविक प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये हे जे काही प्लांट आहेत, मग वेगवेगळे प्रकारचे प्लांट ग्रुप, अल्गी, फंजाय, त्यानंतर ब्रायोफाईट, टेरोडोफाईट किंवा मग अँजिओस्पर्मिक जे आहेत, हे सर्व काही एका ठराविक वेगळ्या प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या काही एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला ग्रो झालेले पाहायला मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल अल्गीचा विचार केला तर अल्गीला कोणत्या प्रकारचे एन्व्हायरमेंट अपेक्षित आहे, ॲक्वॅटिक, म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्या ठिकाणी पाणी किंवा वॉटर कंटेंट भरपूर आहे, त्याचबरोबर वॉटर रिझर्वायर आहे, मॉइस्ट सॉईल आहे, अशा ठिकाणी अल्गीची ग्रोथ होईल, हे की नाही. किंवा मग अल्गी मग आपल्याला काही डेझर्ट कंडिशनमध्ये बघायला मिळणार नाही. डेझर्टमध्ये मग वेगळ्या प्रकारचे काही जिम्नोस्पर्मिक प्लांट, काही टेरोडोफायटिक प्लांट, अँजिओस्पर्मिक प्लांट हे डेझर्ट कंडिशनमध्ये दिसते. पण मात्र त्या प्रकारच्या प्लांटला त्या प्रकारचे इकॉलॉजिकल कंडिशन आवश्यक असतात आणि त्यानुसार त्याचे इकॉलॉजिकल स्टॅटसनुसार सुद्धा पुन्हा प्लांटची आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मग आता इकॉलॉजिकल कोणत्या कंडिशन आपल्याकडे उपलब्ध आहेत. एन्व्हायरमेंटचा जर विचार केला आपण, एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल, म्हणजे जे काही सजीव निर्जीव जेवढे काही घटक या पृथ्वीवरती आहेत या सगळ्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटचा भाग आपण स्वतः आहोत, म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्याचबरोबर ॲटमॉस्फिअर आहे, सॉईल आहे किंवा लँडस्केप आहेत, किंवा मग ज्याला आपण म्हणू टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट, ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट, बरोबर. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरचा भाग आणि ॲक्वॅटिक म्हणजे समुद्र असेल किंवा मग काही महासागर असतील, जे काही पाण्याचे जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणचा भाग. मग आता तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की या पृथ्वीवरती जवळपास 70% हे काय आहे, 70%च्या पेक्षा जास्त 71% हा पाण्यानं व्यापलेला भाग आहे. पृथ्वीचा जो काही सरफेस आहे त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे, समुद्राचं पाणी, खारं पाणी जे आहे, आणि उरलेले फक्त साधारणतः 28-29% ही काय लँड सरफेस आहे. आणि त्या लँड सरफेसवरती आपल्यासारखे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण राहतो. पण मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जी काही वॉटर बॉडी आहे, या वॉटर बॉडीमध्ये सुद्धा पुन्हा आणखीन वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी ग्रो होतात. ते जे काही ॲटमॉस्फिअर आहे, इकॉलॉजिकल कंडिशन जे आहेत त्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमला फेवरेबल असतात. त्यांचं त्या ऑर्गॅनिझममध्ये त्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स झालेले आपल्याला दिसतील. सो याप्रमाणे इकॉलॉजिकल स्टॅटस प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची पाहायला मिळतील. जसं की आपण सुरुवातीला पाहूया. मग अल्गी या ग्रुपमध्ये आपल्याला काय डायव्हर्सिटी पाहायला मिळते ॲज पर देअर इकॉलॉजिकल स्टॅटस. सो इन दी अल्गी, it is one of the most important living things on our green planet. That is, they are in single cell to the multicellular. अल्गी जे आहे हा एक फार महत्त्वाचा प्लांटमधला, लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला एक महत्त्वाचा घटक आहे. आता अल्गी म्हणजे अगदी आकारानं जरी लहान असली तरी मात्र संख्या म्हणा किंवा त्याचं जे काही बायोमास आहे, त्याची जी काही साईज आहे ही सगळ्यात जास्त आहे. आणि 91% बायोमास हे अल्गल ब्लूम किंवा अल्गीपासून तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच प्रमाणात 91% फोटोसिंथेसिससुद्धा ह्या अल्गी करतात. म्हणजे जगभरामध्ये जे काही 100% प्लांटकडनं फोटोसिंथेसिस केलं जात असेल त्यापैकी 91% फोटोसिंथेसिससुद्धा अल्गीकडनंच केलं जातं. सो देअरफॉर अल्गी आर वन ऑफ द इम्पॉर्टंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड ऑन दी अर्थ अर्ली ॲट दी ॲटमॉस्फिअर डिड नॉट कंटेन फ्री ऑक्सिजन. सुरुवातीला ज्यावेळेला इव्हॉल्युशन होत गेलं किंवा अगदी पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळामध्ये
ॲटमॉस्फिअरमध्ये फ्री ऑक्सिजन हा प्रकार नव्हता. कारण का, तर हे जे काही हायर प्लांट जे आहेत थोडक्यात ते त्या ठिकाणी उदयाला आलेले नसावेत. ऑक्सिजनची निर्मिती आजच्या घडीला कुठून आहे, तर प्लांटपासून आहे. जे काही प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होते त्या फोटोसिंथेसिसमधून ऑक्सिजन लिबरेट होतो आणि तोच ऑक्सिजन एन्व्हायरमेंटमध्ये रिटेन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. तो सो प्लांट आर वन ऑफ द ओनली रिसोर्स ऑफ ऑक्सिजन जनरेशन. पण मग सुरुवातीला अशी काही कंडिशन नव्हती. मग अशा वेळेला इन दिस टाईम सो हिस्ट्री प्रिमेटिव्ह अल्गी दे क्रिएट ऑक्सिजन अँड बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड दे चेंज द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे पहा, मग सुरुवातीला ज्या काही वॉटर बॉडी होत्या, मोठमोठे समुद्र जे काही होते पृथ्वीवरती, त्या समुद्रामध्ये या प्रकारच्या अल्गी ग्रो झाल्या. त्या फोटोसिंथेसिस करत होत्या आणि मग त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या दरम्यान जे काही ऑक्सिजन लिबरेट झाला तो त्या ठिकाणी त्या पाण्याच्या बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये आऊट झाला किंवा एन्व्हायरमेंटमध्ये आला आणि त्यानुसार मग एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये याप्रमाणे चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑक्सिजन त्यामध्ये कंटेंट वाढलेलं पाहायला मिळेल आणि मग त्यानंतर ह्या ऑक्सिजनपासून मग नंतर ओझोन लेअर तयार झालेला आपल्याला दिसेल. सो ॲज दी अर्थ इज मेड अप ऑफ मोर ओशियन दॅन दी लँड. मग सांगितल्याप्रमाणे जमिनीपेक्षा महासागराचा भाग पृथ्वीवरती जास्त आहे. सो देर इज लार्ज एरिया फॉर अल्गी टू ग्रो अँड प्रोड्यूस दी ऑक्सिजन. खूप मोठं, आता तुम्ही बघितलं असेल एक ठराविक जंगल असेल बा एखाद्या काही प्लांटला किंवा त्या प्रकारच्या जंगलाला वाढण्यासाठी तेवढाच एरिया असेल, हे की नाही. जसं ताडोबाचं जंगल आहे, पण ताडोबाच्या पलीकडे जाऊन आणखीन ती झाडं वाढणार आहेत का, नाही. पण मात्र इथं अल्गीला वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्पेस आपल्याला उपलब्ध झालेलं या महासागरांमध्ये दिसेल. सो दे हॅव लार्ज एरिया फॉर अल्गल ग्रोथ अँड दे प्रोड्यूस large number of oxygen from the seashore and they are the source of more than half of the world oxygen through the photosynthesis. पहा, ते काय उपलब्ध करतात, जवळपास निम्म्याहून जास्त ऑक्सिजन हा अल्गल ब्लूमपासून तयार झालेला आपल्याला या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमधून दिसेल. सो इकॉलॉजिकली दी अल्गी आर द बेस ऑफ द फूड चेन अँड दे आर प्रायमरी प्रोड्युसर्स ऑर बिगिनर्स फॉर दी ट्रान्सफर ऑफ सोलार एनर्जी टू द बायोमास. पाहता गंमत अशी आहे, अल्गी हे एक इकॉलॉजिकल विचार केला आपण इकॉलॉजिकली, ते इकॉलॉजीमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या घटकांसाठी अल्गी हा पहिल्यांदा प्रायमरी प्रोड्युसर म्हणून काम करतो. कारण का, तर फोटोसिंथेसिस करते, सोलार एनर्जी किंवा जे काही सनलाईट आहे ती त्या ठिकाणी ट्रॅप केली जाते, त्यापासून मग कार्बोहायड्रेट्स तयार केले जातात, ऑक्सिजन लिबरेट होतो आणि मग अल्गीला खाणारे किंवा अल्गीवरती डिपेंडंट असणारे अनेक मराईन ऑर्गॅनिझम्स म्हणा किंवा आपण ज्याला म्हणू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम समुद्रामध्ये वाढलेले आपल्याला दिसतात. त्यापैकी आहे फिश, मोठमोठे मासे किंवा वेगळ्या प्रकारचे आणखीन काही प्रकार असतील. हे काय करतात, अल्गीला कन्झ्युम करतात किंवा अल्गीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट स्टार्च आहे, अल्गी खातात. शिवाय सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मासे जे आहेत जनरली तलावामध्ये किंवा एखाद्या तळ्यामध्ये किंवा मोठ्या धरणामध्ये, महासागरामध्ये, समुद्रामध्ये जे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळतात, ह्या माशांचं अन्न काय, अल्गी. सो दे आर द बिगिनर फॉर दी ट्रान्सफर ऑफ सोलार एनर्जी टू दी बायोमास अँड इट इज अ फूड सोर्स फॉर ॲनिमल्स अँड फिशेस अँड इन मेनी केसेस अल्गल मेटाबॉलिझम इज सेन्सिटिव्ह टू व्हेरियस पॉल्युटंट्स, हेन्स दे कॅन यूज ॲज अ इंडिकेटर फॉर ऑर्गॅनिझम्स. पहा, अल्गी अगदी सेन्सिटिव्ह आहेत, अल्गी अगदी त्या ठराविक प्रकारच्या pH असणाऱ्या पाण्यामध्ये वाढतील. सो दे आर यूज्ड ॲज अ इंडिकेटर टू मॉनिटर दी पॉल्युशन इन व्हेरियस ॲक्वॅटिक सिस्टीम्स. बरोबर. पोल्युटेड वॉटरमध्ये अल्गी ग्रोथ होत नाही. बरोबर. जे काही पोल्युशन झालेलं किंवा ज्याला आपण म्हणू प्रदूषित वॉटर जे आहे, प्रदूषित वॉटर बॉडी जे आहेत त्यामध्ये मात्र अल्गीची ग्रोथ होणार नाही. बिकॉज ऑफ दे आर द प्लांट, दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दे आर द इंडिकेटर अँड दस द अल्गी प्ले अ मेजर रोल इन द इकोसिस्टम ऑफ द वर्ल्ड. बघा, इकॉलॉजिकली आपण दोन गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या इथं, की एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात किंवा हाफ सोर्स जो आहे ऑक्सिजन जनरेशनचा तो हा या अल्गी आहे. म्हणजे निम्म्याहून जास्त ऑक्सिजन अल्गीकडनं प्रोड्यूस केला जातो. अल्गी हा एक प्रायमरी
प्रोड्युसर आहे की ज्यावरती डिपेंडंट अनेक हर्बिवर्स म्हणा किंवा जे काही वॉटर ॲनिमल्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील, ॲनिमल्स आणि फिशेस, बरोबर. आणि ती त्यांची फूड चेन त्याच्यावरती डिपेंडंट असलेली आपल्याला पाहायला मिळते. सो एन्व्हायरमेंटली किंवा इकॉलॉजिकली असा आपल्याला रोल आपल्याला ह्या algaeचा दिसतो. ओके. अँड देअर फोर द डायव्हर्स ग्रुप ऑफ दिस algae यू कॅन ऑब्झर्व. म्हणजे algaeमध्ये पुन्हा आणखीन वेगळे प्रकार आहेत. ग्रीन algae, ब्लू ग्रीन algae, त्यानंतर मग फिओफायसी असेल किंवा मग रोडोफायसी म्हणजे रेड algae असेल, नंतर ब्राऊन algae आहे, अशा प्रकारे. नंतर दुसरा जर का आपण एक ग्रुप बघितला दॅट इज फंजाय. दुसरं जे काय आहे दॅट इज फंजाय. अँड इन फंजाय यू कॅन ऑब्झर्व ॲज अ इकॉलॉजिकली दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट. फंजाय हे सुद्धा काय आहेत, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. सो फंजाय प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन दी बायोस्फिअर. दे आर इसेन्शियल टू दी recycling of nutrient in all the terrestrial habitats because they are the dominant decomposers. फंजाय हे एकमेव काय आहेत, डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे काय, या पृथ्वीवरती जेवढा काही पालापाचोळा, जेवढं काही ऑर्गॅनिक मटेरियल तयार होतं आहे, जेवढे काही समजा ऑर्गॅनिझम असतील, मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे आणखीन काय असेल, जे काही डेब्रिज किंवा जे काही पालापाचोळा, जे काही ऑर्गॅनिक वेस्ट जे काही तयार होते, त्या ऑर्गॅनिक वेस्टला डिकम्पोस्ट करायचं काम फंजाय करतात, बरोबर. त्याला कुजवण्याचं काम फंजाय करतात. आणि त्यापासून मग त्यामध्ये असणारे जे काही न्यूट्रियंट आहेत किंवा साधारणतः एक फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे आणि मग ते प्लांट ग्रोथ होत असताना वेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट कन्झ्युम करतं आणि त्याच्यामध्ये स्टोअर होतात. पण एकदा का ते प्लांट डेड झालं किंवा ते प्लांटचं मटेरियल जे काही डेड होईल त्याला पुन्हा कुजवून त्यातले जे काही न्यूट्रियंट आहेत ते पुन्हा रिटर्न वापस सॉईलमध्ये मिक्स करण्याचं काम कोण करते, फंजाय. कुजवतात. फंजाय काय करतात, कुजवतात. पालापाचोळा सगळं काही कुजवतात आणि त्याप्रमाणे ऑर्गॅनिक फॉर्मचं इनऑर्गॅनिक इलेमेंट्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं. फंजायमध्ये ते पोटेन्शियल आहे आणि बहुतेक फंजाय या पृथ्वीवरती असण्याचा तोच महत्त्वाचा रोल आहे की दे आर ओनली द डिकम्पोजर्स. लक्षात आलं का. सो फंजाय ॲज अ डिकम्पोजर्स दे जॉईन बॅक्टेरिया ॲज द प्रायमरी डिकम्पोजर्स इन डिफरंट इकोसिस्टीम. म्हणजे आता फंजायच्या अगोदर काही बॅक्टेरियासुद्धा आहेत, काही इतर मायक्रोबसुद्धा आहेत, बाकीचे इतर जीवाणू आहेत की जे डिकम्पोजिशनचं काम करतात. पण मग जास्त रोल आपल्याला डिकम्पोजिशनचा या फंजायचा आपल्याला त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये पाहायला मिळतो. आणि दे फीड ऑन दी ऑर्गॅनिक रिमेन्स ऑफ द डेड प्लांट. म्हणजे बघा आता बुरशी कुठं वाढते, पालापाचोळा असेल, कुठं काही एकदम वाळलेलं लाकूड असेल किंवा इवन लिव्हिंग लिव्जवरती किंवा लिव्हिंग प्लांटवरती सुद्धा बुरशी वाढलेली पाहायला मिळते. पण आता इथं स्लाईडवरती जे काही बुरशीचे प्रकार दिसतात ते आहे सॅप्रोफायटिक फंजाय. म्हणजे काय की डेड ऑर्गॅनिक मटेरियलवरती ग्रो होणारे फंजाय. सो दे रिलीज स्पेशल एन्झाईम्स दॅट ब्रेक डाऊन दी लिग्निन अँड स्ट्रक्चरली कॉम्प्लेक्स सबस्टन्स इन द वूड. म्हणजे लाकडामध्ये असणारे जे काही कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत, लिग्निन आहे, सेल्युलोज आहे, त्याला डिग्रेड करायचं काम, ब्रेकडाऊन करायचं काम ठराविक प्रकारचे एन्झाईम्स करतात आणि ती एन्झाईम्स या फंजायकडनं सिक्रेट केली जातात त्या वूडवरती किंवा त्या प्लांट मटेरियलवरती. अँड देअरफोर बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ब्रेक डाऊन दी वूड फंजाय आर कन्सिडर्ड ॲज अ मेजर वूड डिकम्पोजर्स इन द फॉरेस्ट. म्हणजे बघा जनरली तुम्ही एक विचार करा, मोठमोठे फॉरेस्ट, अनडिस्टर्ब फॉरेस्ट असेल की ज्या ठिकाणी अगदीच कुणी हातसुद्धा लावलेले नसेल, अगदी झाडं तोडली नसतील, काय नसतील. आज ती कंडिशन नाही म्हणा, कारण की झाड पडलं की लगेच पळवतात लोक. पण मग नॅचरली जर विचार केला आपण, बरेच जे काही एखाद्या समजा झाडाचं तुटलेली फांदी असेल किंवा त्याचं वय झालं असेल, डेड झालं असेल प्लांट, तर मग ते पुन्हा त्याला कुजवण्याचं काम कोण करणार आहे, ते या प्रकारचे फंजाय, बरोबर, नॅचरली. देन डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक मॅटर is considered by ecologists as the major ecological role of fungi. म्हणजे पहा साधं सोपं आहे, तुमची जे काही फळं असतील समजा घरामध्ये, समजा तुम्ही फळं आणली आणि ती खाल्लीच नाहीत, तशीच ठेवली, समजा फळं असतील, भाज्या असतील, काही जे असेल, हळूहळू ते काय होतं आहे, त्याच्यावरती रॉटिंग होऊन त्याच्यावरती बुरशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या बुरशीकडनं ते पूर्णपणे डिग्रेड होते.
साधं सोपं तुमचं भाकरीचा तुकडा जरी एक दिवस तुम्ही काय तरी ठेवला ओल्या ठिकाणी तर त्याच्यावर लगेच बुरशी वाढलेली आपल्याला दिसते, ठीक आहे. आपण शिळं अन्न खात नाही का, तर त्याच्यामध्ये फंगस वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. सो दे आर द ओनली डिकम्पोजर्स अँड दे हॅव मेजर रोल इन इकॉलॉजिकल कंडिशन्स. सेकंड थिंग इज प्लांट फंजाय सिम्बायोसिस. बघा आता फंजायचा रोल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतो इकॉलॉजिकली किंवा एन्व्हायरमेंटमध्ये. ते इतर बाकीच्या प्लांटसोबत सिम्बायोटिक असोसिएशन निर्माण करतात. काय करतात? सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय की अशा प्रकारचं असोसिएशन निर्माण करतात की त्यामुळे त्या फंजायला राहायला घर मिळतं किंवा त्याला एक त्याचा बेनिफिट होतो आणि त्या प्लांटचाही बेनिफिट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. सो सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन व्हॅस्क्युलर प्लांट्स रूट अँड फंजाय. बघा आता हे जे काही प्लांट आहेत या प्लांटच्या रूटसोबत हे फंजाय त्या ठिकाणी असोसिएशन निर्माण करतात आणि त्या प्रकारच्या असोसिएशनला आपण मायकोरायझा असं म्हणतो. काय म्हणतं आहे? मायकोरायझा असं म्हटलं जातं. सो दीज फंजाय दे बिल्ड अ कनेक्शन विथ दी होस्ट रूट इन सच अ वे दॅट दे कॅन एक्सचेंज न्यूट्रियंट विथ अदर or with each other, and plants provide shelter to mycorrhizal fungi and supply of carbohydrates, and in returns mycorrhizal fungi they improve the plant absorption capability for the water and nutrient. म्हणजे काय होतं बघा आता अशा याच्यामध्ये प्लांट आणि फंजायमध्ये जे काही असोसिएशन निर्माण झालेलं आहे त्या असोसिएशनमध्ये फंजायला राहायला त्या ठिकाणी शेल्टर मिळतं प्लांटकडून, बरोबर. आणि मग फंजाय जे काही ॲब्झॉर्ब करतात न्यूट्रियन ते डायरेक्टली त्या ठिकाणी प्लांटला अवेलेबल होतात. सो इट इज इस्टिमेटेड दॅट अबाउट 90% ऑफ प्लांट्स दे डिपेंड्स ऑन मायकोरायझल फंजाय फॉर देअर सर्वायवल. बघा काय म्हटलं आहे, जवळपास 90% असे सगळे प्लांट आहेत, सगळ्या प्लांटपैकी 90% प्लांट हे पूर्णपणे त्या मायकोरायझल फंजायवरती डिपेंडंट आहेत. का? राईट फ्रॉम दी सीड जर्मिनेशन, सुरुवातीला अगदी सीड जर्मिनेशनपासून तर त्या प्लांटला सॉईलमधून जे काही न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करायचे त्यासाठी हे मायकोरायझल फंजाय त्याला मदत करतात. आणि तिसरं आणखीन एक आपल्याला असं सांगता येतं इकॉलॉजिकली की फंजाय आर दी बायो रिमिडिएशन. बायोलॉजिकल रिमिडियंट आहेत. रिमिडिएशन म्हणजे काय की सॉईलमध्ये असणारे जे काही घातक इलेमेंट आहेत जसं की ज्याला आपण म्हणतो टॉक्सिक इलेमेंट, सोडियम असेल, सल्फर असेल किंवा सॉल्ट असतील, जास्त प्रमाणात जर काही जमिनीमध्ये झाले तर ती जमीन खराब होत असते. मग ती त्यातून वेचून काढायचं काम हे फंजाय करतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज द रिमेडिएशन. आणि हे बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहेत म्हणून याला म्हटलं जाते बायो रिमेडिएशन. सो इट इज द यूज ऑफ बायोलॉजिकल एजंट्स टू क्लीन अँड रिस्टोअर अ पॉल्युटेड एन्व्हायरमेंट. पहा काय म्हटलं आहे, to clean and restore a polluted environment. Many bacteria and plants they are most commonly used as biological agents to clean contaminated land and water. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि या प्रकारचे फंजाय अशा प्रकारचे कंटॅमिनंट लँड किंवा वॉटर जे आहेत त्याला रिक्लेमॅटाईज करण्यासाठी वापरले जातात. अँड द मायकोलॉजिस्ट they have discovered certain species of fungi like white rot fungi that are able to degrade soil pollutants such as insecticides, herbicides, heavy metals, then the creosote, coal tar and hydrocarbon fuels. म्हणजे काय, जमिनीमध्ये डिझॉल्व होणारे जे काही पोल्युटंट आहेत म्हणजे इन्सेक्टिसाईड असेल, त्यानंतर हर्बिसाईड असेल किंवा या प्रकारचे काही वेगळ्या प्रकारचे पोल्युटंट असतील, हेवी मेटल्स असतील, कोल टार आहे, हायड्रोकार्बन्स आहेत, तर याचं प्रमाण जमिनीतून कमी करण्यासाठी हे फंजाय त्या ठिकाणी काम करतात. ॲक्च्युली दीज फंगल स्पेसीज दे सिक्रीट स्पेशल टाईप ऑफ एन्झाईम्स दॅट न्यूट्रलाइज द पोल्युटंट्स. जे काही पोल्युटेड सॉईल असेल त्या पोल्युटेड सॉईलमध्ये जर काही फंजाय वाढले तर ती सॉईल हळूहळू चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, अशी ही कॉन्सेप्ट आहे, दॅट इज द बायो रिमेडिएशन. ओके, तर असे 3 वेगळ्या प्रकारे आपण जर बघितलं तर फंजायसुद्धा इकॉलॉजिकली किंवा इकोसिस्टीममध्ये महत्त्वाचे आहे. मी म्हणाल की फंजाय आर ड्रॅस्टिक इन नेचर, नो डाऊट ड्रॅस्टिक नेचर आहे, पण त्यांचं ते कामच आहे डिकम्पोस्ट करायचं काम आहे. कुठलेही ऑर्गॅनिक मटेरियल जर काही समजा ते डिकम्पोज झालं नाही
ते तसंच एन्व्हायरमेंटमध्ये राहिलं असतं आणि त्याची ढीगच्या ढीग आपल्याला पाहायला मिळाले. पालापाचोळा तो आपल्याला पुढच्या वर्षी दिसत नाही, तो ॲटोमॅटिकली कुठं ना कुठं तरी डिकम्पोस्ट होत असतो, बरोबर, कुजून जात असतो. ते कोण कुजवते? फंजाय. आणि फंजायचं इतकं मोठं प्रमाण हवेमध्ये त्याचे स्पोर असतात, त्यामुळे फंजाईजला ग्रो होण्यासाठी कोणतेही विशेष वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही, बरोबर. अशी ही इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी फंजायमध्ये सुद्धा आहे आणि त्याचा रोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नेक्स्ट ग्रुप आहे ब्रायोफाईट. ब्रायोफाईटसुद्धा इकॉलॉजिकली महत्त्वाचे आहे. इकॉलॉजिकली किंवा एन्व्हायरमेंटली दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ देअर इम्पॉर्टंट कंपोनंट्स of the flora of earth, and they are playing important significant role in pedogenesis, initiating soil formation on barren terrain, in maintaining soil moisture, retardation of soil erosion, and in recycling nutrient in forest vegetation. पहा, ब्रायोफायटिक हे जे काय जमिनीच्या थरावरती वाढणारे जे काही प्लांटचा ग्रुप आहे किंवा अगदी मुरमावरती, खडकावरती, ओल्या ठिकाणी वाढणारे जे काही प्लांटचा ग्रुप आहे, याचा रोल काय महत्त्वाचा? तर याचा पहिला रोल आहे बघा, बॅरन रॉक जे असतील, म्हणजे जी काही बंजार जमीन आहे त्या जमिनीवरती जर का अशा प्रकारचे प्लांट वाढले तर त्या ठिकाणी वरचा जो काही लेअर आहे तो डिग्रेड करून त्याची सॉईल तयार करायचं काम हे प्लांट करतात. ही जी काही सॉईल आपल्याकडे जी तयार झाली ही कशामुळे तयार झाली? त्याच्यावरती फिजिकल फॅक्टर्स आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे बायोटिक फॅक्टर्सचा इफेक्ट होऊन मग त्या खडकापासून, दगडापासून, मुरमापासून आपल्याला ही सॉईल तयार झालेल्या पाहायला मिळते. सो इनिशियली दी प्लांट दे ब्रेक डाऊन दी हार्ड सॉईल और हार्ड रॉक इंटू सॉईल पार्टिकल्स. त्याचबरोबर ते त्या जमिनीमध्ये मॉइश्चर पकडून ठेवायचं कामसुद्धा करतात, म्हणजे ओलावा टिकून ठेवण्याचं काम. त्याचबरोबर जी काही जमिनीची धूप होणार असेल, माती वाहून जाणार असेल, ती वाहून जाऊ नये म्हणूनसुद्धा ही जी काही ब्रायोफायटिक प्लांट आहेत ही त्या ठिकाणी त्याचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचबरोबर रिसायकलिंग न्यूट्रियंटला रिसायकल करतात फॉरेस्ट व्हेजिटेशनमध्ये. त्याचबरोबर अनदर कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स इन द ॲबिलिटी ऑफ मॉसेस टू होल्ड वॉटर. मॉस जे आहे, मॉसचं कॅरेक्टरिस्टिक आहे की वॉटरला होल्ड करणे. मग बघा काही एव्हरग्रीन फॉरेस्ट जे आहेत, एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे सदाहरित वने, 12ही महिने त्या ठिकाणी हिरवीगार झाडं आपल्याला पाहायला मिळतील. मग अशा ठिकाणी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून मग अशा प्रकारचे मॉस त्या ठिकाणी प्लांटवरती, त्या खडकावरती किंवा सरफेसवरती वाढलेलं असतं आणि ते काय करतं आहे, हवेमधली आर्द्रता शोषून घेतं आणि ते वॉटर त्या ठिकाणी कन्झर्व करतं. सो मेनी स्पीसीज ऑफ मॉसेस दे ॲब्झॉर्ब वॉटर थ्रू द लीव्ज and bryophytes are also pioneer species on substrate that otherwise they cannot support plant life. बाकीचे हायर प्लांट हे नसते तर आलेच नसते. टिपिकली दी बेअर रॉक्स and they are the first step in a plant succession that breaks down and substrate and creates true soil with organic content for their growth. म्हणजे बाकीच्या प्लांटसाठी आवश्यक असलेली जी काही सॉईल आहे जमीन तयार करण्यासाठी किंवा सॉईल तयार करण्यासाठी जी काही आवश्यक प्रोसेस आहे ही नॅचरली या प्लांटकडनं केली जाते आणि हार्ड रॉक जो असेल, खडक असेल, त्याचे पार्टिकल्स या प्लांटकडनं तयार होतात. ब्रायोफाइट्स दे हॅव बीन यूज्ड ॲज अ इंडिकेटर टू इव्हॅल्युएट ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. Bryophytes they have been used as an indicator to evaluate atmospheric conditions. Mosses are reliable indicators of air pollution risk to ecosystem because they get most of their nutrient direct from their air and rain rather than the soil. सॉईलपेक्षा ते हवेमधून किंवा पावसाचे जे काही थेंब असतील त्याच्याकडनं हे सगळे काही न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता ब्रायोफाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळते अँड दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ ब्रायोफाईट्स. आता राहिलं शेवटचं एक ग्रुप, हे ब्रायोफाईट बघा आता वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या सरफेसवरती आपल्याला ग्रो झालेले दिसतात आणि त्यानुसार त्याचा सॉईल फॉर्मेशनचा महत्त्वाचा रोल आहे. शेवटी जे काही टेरिडोफायटिक प्लांट आहेत, टेरिडोफायटिक प्लांटचा सुद्धा इकॉलॉजीमध्ये आपल्याला महत्त्वाचा रोल बघायला मिळतो. दे आर कॉमनली नोन ॲज अ व्हॅस्क्युलर क्रिप्टोगेम्स. टेरिडोफाईटला काय म्हटलं जाते?
व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स कारण का, तर त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले असतात आणि तो क्रिप्टोगॅम एक ग्रुप आहे. सो दे आर सीडलेस व्हॅस्क्युलर प्लांट्स अँड सक्सेसफुली ग्रोवर ऑन दी लँड हॅबिट. बघा, सक्सेसफुली लँडवरती म्हणजे किंवा जमिनीवरती वाढलेला हा उभ्या दिशेनं किंवा वर वाढलेली झाडं आपल्याला ही साधारणतः पाहायला मिळते. आत्तापर्यंत सगळे पसरलेले होते, अल्गी, ब्रायोफाईट सगळे काही. So the new terrestrial environment gradually allowed introduction of various adaptive features like roots, leaves, and vasculature in them, and the first vascular plants rapidly diversified to cover the earth. Besides being a lower plant, pteridophytes are ecologically very important. Okay, and these plants are in the mainstream of the land plant evolution. म्हणजे प्लांटचं इव्हॉल्युशन होण्यामागे टेरिडोफायटिक प्लांटचा फार मोठा रोल आहे. बघा, टेरिडोफायटिक प्लांटपासूनच मग इतर बाकीचे व्हॅस्क्युलर हायर प्लांट जे ते तयार झालेले आपल्याला दिसतात. सो इव्हेंच्युअली दे गेव राईज टू द सीड प्लांट्स अँड टेरिडोफाइट्स आर ऑल्सो यूज्ड ॲज अ इंडिकेटर प्लांट फॉर एन्व्हायरमेंटली, इस्पेशली फॉर दी गोल्ड. बघा, गोल्ड वगैरे जर काही शोधायचं असेल तुम्हाला, तर अशा प्रकारची काही ठराविक प्रकारची प्लांट जर काय समजा त्या ठिकाणी येत असतील, तर याचा अर्थ असा आहे की त्या सॉईलमध्ये अशा प्रकारचे काही कंटेंट असू शकतात. लाईक से फॉर एक्झाम्पल इक्विसेटम ॲक्युम्युलेट्स मिनरल्स. इक्विसेटम सारखी स्पेसिस त्या ठिकाणी असेल तर ती ॲक्युमुलेट करते आणि गोल्ड वगैरे अशा प्रकारचे पार्टिकल्स त्यांच्या स्टेममध्ये डायरेक्ट प्लांटच्या स्टेममध्ये पाहायला आपल्याला मिळतात. जमिनीतून डायरेक्ट ते ॲक्युमुलेट करतात. तर अशा प्रकारचे एन्व्हायरमेंटली इम्पॉर्टन्स किंवा एन्व्हायरमेंटल डायव्हर्सिटी इकॉलॉजिकल स्टॅटसनुसार या प्लांटच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यासोबतच बाकीचे जे काही जिम्नोस्पर्मिक आणि अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत याचंसुद्धा या ठिकाणी इकॉलॉजिकल आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. तर आपण ती नंतर पुढे पाहणार आहोत. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हायड्रोफायटिक प्लांट, झेरोफायटिक प्लांट आणि मेसोफायटिक प्लांट अशा 3 कॅटेगरीमध्ये पुन्हा अँजिओस्पर्मिक प्लांटला इकॉलॉजिकली डिव्हाइड केलं जातं. हायड्रोफायटिक म्हणजे काय, तर पाण्यामध्ये वाढणाऱ्या, मेसोफायटिक म्हणजे मॉडरेट जमीन आणि पाणी दोन्ही असणाऱ्या, आणि झेरोफायटिक म्हणजे अगदी कमी पाणी असणारं ठिकाणी ज्या वाढणाऱ्या वनस्पती त्याला म्हटलं जाते झेरोफायटिक प्लांट्स. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल पाहणार आहोत, लाईक व्हायरस, बॅक्टेरिया. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये एवढंच. ओके, बाय.